नमस्कार. आजच्या या नव्या सखोल चर्चेत आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आजचा आपला हा ज्ञानाचा प्रवास एका अतिशय रंजक आणि आपल्या सर्वांच्याच रोजच्या आयुष्याशी जोडलेल्या एका मिशनवर आधारित आहे. नक्कीच. आणि मला वाटतं की हा विषय ऐकणाऱ्या प्रत्येकाला कधी ना कधी पडलेलाच एक प्रश्न आहे. हो ना. म्हणजे आपण सगळेच जण आज या विज्ञानाच्या आणि तर्कवादाच्या युगात वावरत असतो. त्यामुळे आपल्या मनात हा एक साधासा वाटणारा पण अत्यंत कळीचा प्रश्न येतोच. तो म्हणजे जेव्हा आपण देवाला नैवेद्य दाखवतो तेव्हा देव खरंच ते अन्न खातो का? अगदी बरोबर. वरवर पाहता हा प्रश्न खूप सामान्य वाटतो. पण आज आपण याच प्रश्नाचे एक थक्क करणारे आणि अत्यंत तर्कशुद्ध उत्तर शोधणार आहोत. खरं तर या सखोल विश्लेषणासाठी आपण आज एका अतिशय अभ्यासपूर्ण स्रोताचा आधार घेत आहोत. प्राध्यापक सुभाष जगताप यांच्या मॉन्स्टर पार्ट 2 या पुस्तकातील ऑफरिंग फूड टू गॉड या लेखावर आज आपण चर्चा करणार आहोत. आणि या स्रोतांसोबतच एक अतिशय सुंदर छायाचित्रही जोडलेलं आहे. एका पारंपरिक केळीच्या पानावरील नैवेद्याचं ते चित्र आहे. हो, आणि त्या चित्रावर सनातन संस्था असा एक वॉटरमार्क सुद्धा आहे. आता इथे एक गोष्ट स्पष्ट करणं गरजेचं आहे. आपण या चर्चेत कोणत्याही विशिष्ट संस्थेच्या विचारधारेचं समर्थन किंवा विरोध करत नाही आहोत. आपलं संपूर्ण लक्ष या लेखात मांडलेल्या नैवेद्य या मूळ संकल्पनेवर आणि त्यामागील तर्कशास्त्रावर केंद्रित असणार आहे. बरोबर आहे. कारण हा विषयच असा आहे की तो कुतूहल निर्माण करतो. आपण सर्वजण एका अशा काळात जगतोय जिथे जिथे प्रत्येक गोष्टीचा भौतिक पुरावा मागण्याची सवय आपल्याला लागलेली आहे. म्हणजे जे डोळ्यांना दिसतं तेच सत्य असा आपला समज असतो. अगदी तेच. त्यामुळे जेव्हा नैवेद्यासारख्या श्रद्धेचा विषय येतो तेव्हा तर्क आणि विश्वास यांच्यात एक मोठा संघर्ष उभा राहतो. प्राध्यापक जगताप यांचा हा लेख आपल्याला याच संघर्षावर एक अतिशय वेगळा दृष्टिकोन देतो. हा केवळ धार्मिक प्रथेचा भाग नाहीये, तर तो मानवी जाणीवेचा एक सखोल अभ्यास आहे. आणि या लेखाची सुरुवातच एका अशा कथेने होते जी विज्ञानाच्या चष्मातून बघणाऱ्या आपल्यासारख्या प्रत्येकाची प्रातिनिधिक कथा वाटू शकते. या कथेत एक अत्यंत संशयित असा शिष्य आहे. जो सतत प्रश्न विचारत असतो. हो, तो सतत आपल्या गुरूंशी वाद घालत असतो. त्याच्या मनात सतत हाच प्रश्न असतो की जेव्हा आपण देवाच्या मूर्तीसमोर अन्नाचं ताट ठेवतो तेव्हा तो दगड किंवा ती मूर्ती खरोखरच ते अन्न ग्रहण करते का? आणि तो वारंवार आपल्या गुरूंना याच प्रश्नावरून आव्हान देत असतो. इथे मला त्या गुरूंच्या शिकवण्याच्या पद्धतीबद्दल आवर्जून बोलावंसं वाटतं. सहसा अशा परिस्थितीत जिथे एखादा शिष्य सतत शंका घेतो तिथे कोणीही रागावून असं म्हणू शकतं की तुझी श्रद्धा कमी आहे, जास्त प्रश्न विचारू नकोस. बरोबर, किंवा नुसतं एखादं तात्विक उत्तर देऊन विषय संपवला असता. पण या कथेतले गुरु तसे करत नाहीत. ते या प्रश्नाला वरवरचं उत्तर देऊन गुंडाळत नाहीत. ते एका प्रत्यक्ष प्रयोगातून याचं उत्तर देण्याचं ठरवतात. पण तो प्रयोग ऐकायला थोडा विचित्रच वाटतो. म्हणजे गुरूंनी सर्व शिष्यांना एकत्र बोलावलं आणि त्यांना मंत्रांचं एक पुस्तक दिलं. सर्वांना त्या पुस्तकातील मंत्रांचं पाठांतर करायला सांगितलं. आणि एके दिवशी परीक्षा घेतली जाईल असं जाहीर केलं. आता गंमत बघा, प्रश्न नैवेद्याचा होता आणि गुरु मंत्रांची परीक्षा घेत होते. तो संशयित शिष्यही या प्रयोगाचा भाग बनतो आणि जेव्हा परीक्षेची वेळ येते तेव्हा तो अत्यंत आत्मविश्वासाने सर्व मंत्र अचूक म्हणून दाखवतो. त्याने ते सर्व मंत्र पूर्णपणे आत्मसात केलेले असतात. गुरुही त्याच्या या पाठांतराने खूप प्रभावित होतात. आणि हाच तो क्षण आहे जिथे कथेला एक अतिशय अनपेक्षित वळण मिळतं. शिष्याला वाटत असतं की आपण परीक्षा पास केली आहे, पण गुरूंना या परीक्षेतून त्याचं पाठांतर तपासायचंच नव्हतं. येथे एक अत्यंत रंजक गोष्ट समोर येते. गुरूंनी त्या शिष्याला विचारले की तू हे सर्व मंत्र कुठून शिकलास? शिष्याने साहजिकच उत्तर दिलं की त्या पुस्तकातून, आणि त्याने ते पुस्तक गुरूंसमोर धरलं. मग गुरूंनी ते पुस्तक उघडलं, ते शिष्याकडे वळवलं आणि एक असा कळीचा प्रश्न विचारला ज्याने त्या शिष्याची संपूर्ण विचारसरणीच बदलून टाकली. गुरूंनी विचारलं की जरी हे सर्व मंत्र तुझ्या डोक्यात आणि तुझ्या आकलनात गेले असले तरी ते मंत्र अजूनही या पुस्तकात जसेच्या तसे दिसत आहेत ना? आता मला सांग, हे मंत्र नक्की कुठे आहेत? ते या पुस्तकात आहेत की तुझ्या मनात, हृदयात आणि जाणीवेत आहेत? आणि यावर त्या शिष्याने एका क्षणाचाही विलंब न लावता उत्तर दिलं, दोन्हीकडे. म्हणजे ते मंत्र पुस्तकातही आहेत आणि त्याच्या मनातही आहेत. तेव्हा गुरु शांतपणे हसले आणि म्हणाले की मित्रा, इथेच तुझ्या त्या नैवेद्याच्या प्रश्नाचं उत्तरही दडलं आहे. येथे सर्वात आकर्षक बाब म्हणजे हे काहीसं आजच्या काळातील हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर सारखं आहे. अगदी बरोबर. गुरूंनी स्थूल आणि सूक्ष्म या दोन अत्यंत महत्त्वाच्या संकल्पना येथे अत्यंत सोप्या भाषेत मांडल्या आहेत.
जेव्हा आपण पुस्तकातील मंत्र वाचतो तेव्हा त्या पानांवर छापलेले शब्द, ती शाई, तो कागद हे त्याचं स्थूल किंवा भौतिक रूप असतं. म्हणजे जसं तुम्ही म्हणालात, हार्डवेअर. हो, आणि जेव्हा आपण ते वाचतो आणि ते आपल्या मेंदूत जातं तेव्हा पुस्तकातील शाई काही कमी होत नाही. नक्कीच नाही. पण त्या शब्दांमागील जे ज्ञान किंवा जो डेटा आहे तो तुमच्या जाणीवेत सूक्ष्म रूपात प्रवेश करतो. कारण ज्ञान हे अदृश्य आहे, ते भौतिक नाहीये. मग हाच नियम नैवेद्यालाही लागू होतो ना. जेव्हा आपण देवाला अन्न अर्पण करतो तेव्हा ते अन्न आपण स्थूल रूपात तिथे ठेवतो. पण इथे मला थोडा उलट प्रश्न विचारावासा वाटतो. विचारा ना. जर अन्नाचा एक कणही कमी होत नाही, ते भौतिक अन्न तिथेच राहतं, तर मग आपण नैवेद्य दाखवतच कशाला? देवाला नुसती नमस्काराची भावना पोचवली तरी चालणार नाही का? हा खूपच उत्तम आणि प्रॅक्टिकल प्रश्न आहे. मुद्दा असा आहे की आपल्याला आपल्या सूक्ष्म भावना व्यक्त करण्यासाठी एका स्थूल किंवा भौतिक माध्यमाची गरज असतेच. जसं ज्ञान साठवण्यासाठी आणि ते दुसऱ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी भौतिक पुस्तकाची गरज असते, तसंच आपली कृतज्ञता, आपलं समर्पण आणि आपली भक्ती व्यक्त करण्यासाठी अन्नाचं ते ताट एक माध्यम बनतं. अच्छा, म्हणजे माध्यम महत्वाचं आहे. हो, गुरूंच्या म्हणण्यानुसार देव त्या अन्नाचा स्वीकार सूक्ष्म रूपात करतो. अन्नातील तो भाव, त्याची पवित्रता आणि ऊर्जा देव ग्रहण करतो आणि ते स्थूल अन्न तिथेच राहतं. आपले डोळे फक्त भौतिक जगाला पाहू शकतात, त्यामुळे ताट भरलेलं दिसलं की आपल्याला वाटतं देवाने काहीच खाल्लं नाही. हे समजून घेण्यासाठीच आपल्या स्रोतांमध्ये जे छायाचित्र दिलं आहे त्याचा संदर्भ घेणं खूप महत्वाचं ठरतं. आपल्याला माहीतच आहे की पारंपरिक केळीच्या पानावरचं जेवण कसं दिसतं. अगदी साग्र संगीत. हो ना, त्या फोटोत पांढऱ्या शुभ्र भाताचे गोळे, पोळी, डाळ, चटणी, गोड पदार्थ आणि ताकाच्या वाट्या अतिशय सुंदर पद्धतीने सजवलेल्या आहेत. आपण सहसा अशा फोटोंकडे बघतो आणि त्यातील पदार्थांच्या भव्यतेवर भाळतो. पण लेखकाला इथे हेच सांगायचंय की हे सगळं केवळ स्थूल रूप आहे, बरोबर? अगदी बरोबर. जेव्हा आपण केळीच्या पानावर इतक्या सुंदर पद्धतीने अन्न वाढतो तेव्हा ते एक भौतिक कर्म असतं. या दिसणारा भात, डाळ हे सर्व स्थूल स्वरूपात आहे. त्याची रचना, रंग, सुगंध हे सर्व भौतिक पातळीवरचं आहे. आणि लोक अनेकदा या भव्यतेतच अडकून पडतात. त्यांना वाटतं की जेवढं मोठं ताट तेवढा देव जास्त प्रसन्न होईल. पण या स्थूल अन्नामागे जो भाव दडलेला आहे तो सूक्ष्म आहे आणि तोच खरा महत्वाचा आहे. आणि याच भावाचं महत्त्व अधोरेखित करण्यासाठी प्राध्यापक जगताप यांनी त्यांच्या लेखात भगवद्गीतेतील एका अतिशय प्रसिद्ध श्लोकाचा संदर्भ दिला आहे. पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छती. हा श्लोक या संपूर्ण चर्चेचा गाभा आहे असं म्हटलं तरी चालेल. देव या श्लोकातून स्पष्टपणे सांगतोय की जर कोणी मला प्रेमाने आणि भक्तीने साधे पान, फूल, फळ किंवा अगदी थोडंसं पाणी जरी अर्पण केले तरी मी त्याचा स्वीकार करतो. म्हणजे इथे लक्षात घेण्यासारखी सर्वात महत्त्वाची गोष्ट ही आहे की अर्पण केल्या जाणाऱ्या वस्तूचं भौतिक मूल्य अजिबात महत्त्वाचं नाहीये. अजिबात नाही. महत्वाचा आहे तो फक्त भक्तीचा भाव. एखाद्याने 50 पक्वान्ने वाढली आहेत की केवळ एक तुळशीचं पान आणि पाण्याचा थेंब अर्पण केला आहे, याने त्या प्रत्यक्ष प्रक्रियेत काहीही फरक पडत नाही. म्हणजे मुख्य अट अन्नाची भव्यता नसून त्यामागील शुद्ध भक्ती ही आहे. पण जेव्हा आपण हे अन्न अर्पण करतो तेव्हा त्याचे पुढे नक्की काय होते? कारण शेवटी आपणच ते नंतर खातो ना. आणि तिथेच खरी जादू घडते. या प्रक्रियेला आपण केवळ एक धार्मिक कर्मकांड म्हणून न पाहता एक आध्यात्मिक परिवर्तनाची प्रक्रिया म्हणून पाहिलं पाहिजे. जे अन्न अर्पण केलं जातं ते जेव्हा आपण प्रसाद म्हणून परत ग्रहण करतो तेव्हा ते खाणाऱ्या व्यक्तीमध्येही एक आध्यात्मिक बदल घडवून आणतं. कशामुळे? कारण आता ते केवळ कॅलरीज देणारं किंवा शरीराची भूक भागवणारं भौतिक अन्न झालेलं नसतं, तर त्यात भक्तीची आणि समर्पणाची सूक्ष्म ऊर्जा मिसळलेली असते. चला यावर सविस्तर चर्चा करूया. कारण या लेखाचा पुढचा भाग हा मला वैयक्तिकरित्या सर्वात जास्त विचार करायला लावणारा वाटला. प्राध्यापक जगताप यांनी भक्तीच्या चमत्काराची काही समीकरणे मांडली आहेत. ती आपण नुसती वाचून दाखवण्यापेक्षा उलगडून पाहूया. हो, नक्कीच. पहिलं समीकरण आहे, जेव्हा भक्ती भुकेमध्ये प्रवेश करते तेव्हा तिचा उपवास होतो. आता इथे विज्ञानाची विद्यार्थिनी म्हणून मला प्रश्न पडतो की पोट तरी कामच असतं ना? भक्ती जोडल्याने पोटातील ॲसिड कमी कसं होईल किंवा तो शारीरिक त्रास कसा टळेल? जर आपण याचा संबंध व्यापक चित्राशी जोडला तर आपल्याला जाणवेल की इथे बायोलॉजी बदलत नाहीये तर सायकोलॉजी बदलतीये.
म्हणजे मानसशास्त्र. हो. एरवी भूक ही एक शारीरिक आणि खूप त्रासदायक भावना असते. जेव्हा माणसाला खायला मिळत नाही तेव्हा तो अस्वस्थ होतो, चिडचिड करतो. ती एक भौतिक कमतरता असते, एक प्रकारची उपासमार असते. खरंय. पण जेव्हा त्याच भुकेमध्ये भक्ती मिसळते तेव्हा ती भूक त्रासदायक वाटत नाही. तो उपवास बनतो. उपवासामध्ये माणूस स्वतःहून अन्नाचा त्याग करतो, पण त्यामागे एक उच्च आध्यात्मिक उद्देश असतो. त्यामुळे ती रिकाम्या पोटाची अवस्था अस्वस्थतेऐवजी मनामध्ये एक प्रकारची शांती निर्माण करते. भौतिक भूक तीच असते, पण भक्तीमुळे तिचा अनुभव पूर्णपणे बदलतो. कमाल आहे. म्हणजे दृष्टिकोन बदलला की त्रास कमी होतो. दुसरं समीकरणही असंच आहे. जेव्हा भक्ती पाण्यात प्रवेश करते तेव्हा त्याचे चरणामृत होते. आपण रोज अनेक लिटर पाणी पितो. पाण्याचं भौतिक स्वरूप म्हणजे H2O. त्यात काहीच बदल होत नाही. पण जेव्हा तेच पाणी देवाच्या चरणांना स्पर्श करून येतं आणि त्यात भक्तीचा भाव मिसळतो तेव्हा त्याचं मूल्य अमूल्य होतं. ते चरणामृत बनतं. बरोबर. मग कोणीही ते पाणी तहान भागवण्यासाठी गटागटा पित नाही. आपण त्याचे काही थेंब अत्यंत आदराने हातावर घेऊन प्राशन करतो. पाण्याचे रासायनिक गुणधर्म तेच राहतात, पण भक्तीमुळे त्याच्याशी जोडला गेलेला आपला आदर शिखरावर पोचतो. तिसरं समीकरण तर आपल्या रोजच्या जगण्याशी निगडीत आहे. जेव्हा भक्ती घरात प्रवेश करते तेव्हा ते घर मंदिर बनतं. विटा, सिमेंट, लाकूड आणि लोखंड या भौतिक गोष्टींनी एक वास्तू उभी राहते, ज्याला आपण घर म्हणतो. पण जेव्हा त्या घरात राहणाऱ्या माणसांच्या आचरणात, त्यांच्या विचारात, त्यांच्या परस्पर संवादात सात्विकता आणि एकमेकांबद्दल आदर प्रवेश करतो, तेव्हा ते घर नुसत्या 4 भिंती राहत नाही. अगदी बरोबर, ते मंदिर बनतं. मंदिर म्हणजे अशी जागा जिथे सकारात्मक ऊर्जा असते. हे परिवर्तन कोणत्याही बाह्य इंटेरियर डिझाईनमुळे होत नाही, तर आत राहणाऱ्या लोकांच्या शुद्ध भावामुळे होतं. त्यानंतरचं चौथं समीकरण खूपच व्यावहारिक आव्हानावर बोट ठेवतं. लेखात म्हटलंय, जेव्हा भक्ती कृतीमध्ये प्रवेश करते तेव्हा ती कृती सेवा बनते. पण मला सांगा, हे प्रत्यक्ष आयुष्यात खरंच शक्य आहे का? आजच्या या कॉर्पोरेट जगात जिथे सतत टार्गेट्स आणि डेडलाईन्स असतात, तिथे काम आणि सेवा यात फरक करणं इतकं सोपं आहे का? कठीण नक्कीच आहे, पण अशक्य अजिबात नाही. आपण सर्वजण रोज काही ना काही काम करतच असतो. अनेकदा काम करताना थकवा येतो, कंटाळा येतो किंवा त्याचा प्रचंड ताण जाणवतो, कारण आपण ते फक्त पैशांसाठी किंवा नाईलाजाने करत असतो. हो, एक प्रकारचं ओझं वाटतं ते. पण जेव्हा एखाद्या कृतीत भक्ती किंवा निस्वार्थ समर्पणाचा भाव मिसळतो तेव्हा ती कृती सेवा बनते. सेवेमध्ये थकवा नसतो, तिथे कृतज्ञता असते. जेव्हा माणूस स्वतःच्या कामाला एका मोठ्या उद्देशाचा भाग मानतो तेव्हा मेंदूमधील जी रिवॉर्ड सिस्टम असते ती पूर्णपणे वेगळ्या पद्धतीने काम करते. म्हणजे केवळ भौतिक मोबदल्यापेक्षा त्यातून मिळणारे आंतरिक समाधान खूप मोठे असते. नक्कीच. आणि या लेखातील शेवटचं आणि सर्वात महत्त्वाचं समीकरण म्हणजे जेव्हा भक्ती एखाद्या व्यक्तीमध्ये प्रवेश करते तेव्हा ती व्यक्ती भक्त बनते. हे मानवी जीवनातील अंतिम परिवर्तन आहे. एक सामान्य व्यक्ती सुख, दुःख, राग, लोभ, अहंकार या सर्व मानवी भावनांनी वेढलेली असते. पण जेव्हा अंतःकरणात भक्ती प्रवेश करते तेव्हा या नकारात्मक भावनांची जागा प्रेम, करुणा आणि शांती घेते. ती व्यक्ती मग स्वतःसाठी न जगता एका मोठ्या उद्देशासाठी जगायला लागते, बरोबर? हो, आणि भक्त होणं म्हणजे केवळ मंदिरात जाऊन बसणं किंवा टाळ वाजवणं नाहीये, पण संपूर्ण जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोनच पूर्णपणे बदलून जाणं आहे. यांच्या या संपूर्ण विश्लेषणातून आपण काय निष्कर्ष काढू शकतो? त्यांनी लेखाच्या शेवटी एक अत्यंत महत्त्वाचा संदेश दिला आहे. ते म्हणतात की आपण भक्तीचे तत्त्व स्वतःमध्ये रुजवले पाहिजे. जर आपण हे तत्त्व आत्मसात केले तर आधी आपले स्वतःचे परिवर्तन होईल. आणि जेव्हा आपलं परिवर्तन होतं तेव्हा आपण संपूर्ण जगाचं परिवर्तन घडवून आणण्यासाठी एक प्रभावी साधन किंवा इन्स्ट्रुमेंट बनू शकतो. हे अतिशय योग्य निरीक्षण आहे. आजच्या काळात जिथे अनेकदा फक्त स्वतःच्या फायद्याचा विचार केला जातो, तिथे हा लेख आपल्याला एका वेगळ्याच उंचीवर घेऊन जातो. भक्ती ही केवळ पूजेपुरती मर्यादित नसून ती जगण्याची एक पद्धत आहे. जेव्हा रोजची छोटी छोटी कामे एका शुद्ध भावाने आणि कृतज्ञतेने केली जातात तेव्हा संपूर्ण जीवनच एक प्रसाद बनून जातं. हे खरंच खूप खोल आहे. आता या सगळ्या विश्लेषणाच्या शेवटी आपण ऐकणाऱ्यांसाठी एक नवा विचार समोर ठेवूया, ज्यावर सर्वांना नक्कीच चिंतन करता येईल. आज आपण अन्नावर आणि भौतिक गोष्टींवर बोललो, पण जर आपण याला आजच्या माहितीच्या युगाशी जोडले तर? हा विचार खूपच रंजक ठरू शकतो. आपण स्वतःला एक प्रश्न विचारू शकतो.
जर केवळ एका निस्वार्थ भावनेमुळे किंवा भक्तीमुळे साध्या पाण्याची, अन्नाची आणि भुकेची व्याख्या एवढी पूर्णपणे बदलू शकते. तर आजच्या या डिजिटल युगात आपण जो प्रचंड डेटा किंवा माहिती रोज ग्रहण करतो, त्यात आपण हा शुद्ध भाव कसा आणू शकतो? अगदी बरोबर. आज आपल्याकडे माहितीचा महापूर आहे. ती माहिती स्थूल स्वरूपात आपल्या स्क्रीनवर सतत आदळत असते. जर आपण ती माहिती नुसतीच न वाचता त्यामध्ये भक्तीची, सेवेची किंवा समाजाच्या भल्याची भावना मिसळली तर काय होईल? तर त्या केवळ माहितीचे रूपांतर खऱ्या ज्ञानात किंवा शहाणपणात होऊ शकेल. नक्कीच. जसं साध्या अन्नाचं प्रसादात रूपांतर होतं, तसंच या कोरड्या माहितीचं एका सखोल ज्ञानात रूपांतर करण्याची ताकद या एका भावनेत आहे. हा विचार खरोखरच क्रांतिकारी ठरू शकतो. आणि याच एका विचारप्रवर्तक प्रश्नासोबत आपण आजच्या या सखोल चर्चेची सांगता करत आहोत. आज आपण स्थूल आणि सूक्ष्म यातील फरक समजून घेतला, नैवेद्यामागील तर्क आणि भक्तीचं रसायन उलगडून पाहिले. हा ज्ञानाचा प्रवास आपल्या सर्वांसाठीच एक नवी दृष्टी देणारा ठरला असेल याची मला खात्री आहे. हो, आणि आपण दिलेला वेळ सार्थकी लागला असेल, हाच आमचा मुख्य उद्देश होता. अशाच आणखी एका रंजक आणि कुतूहल वाढवणाऱ्या विश्लेषणासह आपण पुन्हा नक्की भेटू. तोपर्यंत विचार करत रहा आणि आपल्या रोजच्या धावपळीच्या आयुष्यात तो थोडासा भक्तीचा भाव नक्की शोधण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.